केंद्र शासन ने जो कानून लगाया है ड्राइवर में, उस पर आप क्या कहें? मला केंद्र शासनाला या जनतेच्या त्रासाला बघून एवढं म्हणावं वाटतं की जनसामान्य नागरिकाचं जीवन विस्कळीत होईल असे कुठलेही निर्णय शासनाने घेतले नाही पाहिजेत. कारण शासन हे नागरिकांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी असतं आणि नागरिकाची जर हेळसाळ होत असेल तर जेही निर्णय असतील त्या निर्णयावर योग्य अंमल केला पाहिजे. कारण जनसामान्याचं जीवन विस्कळीत करून कुठलेही निर्णय योग्य असणार नाहीत. लोक परेशान आहे खूप. सकाळपासून लाईन लावलेली आहे पूर्ण लोकांनी, सगळे परेशान आहे. केंद्र लगाया कानून, उस पर आप क्या कहें? नाही, त्यांनी लावलेलं ते चांगलं आहे ते, पण ते एकदम डिक्लेअर करणं असं म्हणजे ते ड्रायव्हर म्हणतात आम्हाला 10,000 रुपये पेमेंट आहे महिन्याची, आम्ही 10 लाख कुठे ना आणू? नाही, त्यांनी जे केले ते नियम वगैरे चांगले लागू केलेले त्यांनी, पण ते म्हणजे टाइम द्यायला पाहिजे होते. एकदम गर्दी झाली, लोक परेशान आहे सगळे. ॲम्ब्युलन्स झाले, डिलिव्हरी, दवाखाना, लोक सगळे परेशान आहे ना सगळे लोक. म्हणजे थोडा टाइम देऊन करायला पाहिजे होतं सांगून. ड्रायव्हरची समस्या काही माहीत नाही, त्यांची समस्या ठीक आहे, नाही त्यांची समस्या चुकीची आहे. कारण जे ऍक्सिडेंट वगैरे झाला हे झाला तर फाईन ते बरोबर आहे ते 10,000 रुपये कमव ना, ते पैसे बघितलं ते आता ठीक आहे. 10 लाख रुपये कुठून आणाल? हाँ नहीं, ते बरोबर मग ते 2 घंटे से खड़े हुए पेट्रोल पंप के अंदर, पीछे से लोग आगे नंबर लगा ले रहे, परेशानी कितनी हो रही। सरकार को क्या बोलेंगे जैसे ड्राइवरों को जो कानून लागू कर रही है सरकार? तो पहले डिक्लेयर करना चाहिए उन्होंने, पहले फिर बोलना चाहिए। पहले पब्लिक की सोच, कर दिए ना ड्राइवरों को, हाँ, और वो सरकार जाने और वो जाने, अपन क्या करें, पब्लिक मर रही है। का ही मरण हो रहा है ना। हाँ, बोलो सर. काय आहे नागरिकांना त्रास देणं चालू आहे. केंद्र सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे, सर्व पंपावर पेट्रोल उपलब्ध करा. कारण काय हो लागलं, ड्युटी तरी करा. कसं प्रत्येक जण जॉबला असतात, बँकेला जॉबला असतात, गाडीत पेट्रोल नसल्याशिवाय जाणार कसं असं माझं एवढंच म्हणणं आहे. सरकार केंद्र सरकारने लवकरात लवकर पेट्रोल उपलब्ध करा. जे ड्रायव्हर लोकांनी कानून पास केलेलं आहे त्यांनी, त्याच्यावर काय आहे आपलं? तर ड्रायव्हरांना पास केल्याबद्दल मला तर असं उद्दिष्ट आहे, यांना पण न्याय मिळणं गरजेचं आहे ना. आता एवढं यांच्यावर 7-10 लाखाचं यांच्यावर हे होतंय, तर यांना पण न्याय मिळला पाहिजे. त्याला यांचा जर न्याय भेटला, केंद्र सरकारने जर यांना न्याय दिला तर लवकरात लवकर काहीतरी पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होईल. सरकारने क्या अच्छा किया, नोट बंद किया, सब किया, काय केलं ते नाही, काही केलं ते नाही. 2000चे नोट बंद करून टाकले, 500 नोट बंद करून आता पेट्रोल पंपावर आहे 115 लिटर 108 रुपये लिटर. आणि त्या ड्रायव्हर लोकांना काय मस्तान कावड्या घालताही नाही. हा, त्यांना काय कामं धंदे आहे का नाही? बघा साहेब, आज आमचा ड्युटीचा टाइम असताना 2-3 तासापासून आम्ही लाईनला थांबलेले, पेट्रोल भेटलं नाही. लाईन बघू शकतो तुम्ही किती आहे ती. काय करायचं सांगा गरीब माणसाने, तर कसं जगायचं. आपल्या सरकारला काय ते रात्रीपासून आहे ना 5-6 पेट्रोल पंप करून झालं, लोकलवाडी वगैरे नाही का, ते नाही का, तिकडे पाहिलं तिकडे तेवढीच गर्दी. मी ड्रायव्हर आहे, हां ड्रायव्हर आहे मी. मला जायला म्हणजे माझं घर, मी मुकुंदवाडीला राहिलं आहे आणि ड्युटी माझी इथं क्राईम चौकीला आहे पुण्यामध्ये. हां, तर रात्रीपासून त्रास मध्ये असं लाईन लावा हे करा. हां, रात्री एका ठिकाणी जय भवानी पेट्रोल पंप तिथं लाईन लावली, शेवटला पेट्रोल नाही भेटलं. हां, नंबर आला ना पेट्रोल सरचा. आता मी 10:15 वाजेपासून येतो. केंद्र सरकार ती उभी आहे, साहेबाची गाडी उभी आहे. हाँ, फोन येतो साहेबाची, फोन चालूच आहे. जो अभी पूरे देश भर में राज्यों में स्ट्राइक चल रहा है, कुछ परेशानी हो रही है, कैसे कि आप कब से खड़े हो लाइन में? मैं तो 1-1.5 घंटे से खड़ा हूँ और कोई परेशानी नहीं हो रही है. ये चलते रहता है, ऐसा कायदे निकलते रहेंगे और ऐसे परेशानी होंगी. वोट हम मोदी को ही देंगे, इतने मोदी को ही वोट देंगे. 200 लीटर भी पेट्रोल होगा तो मोदी को वोट देंगे. 2000 का सिलेंडर भी होगा तो मोदी को ही वोट देंगे. बस मोदी जिंदाबाद. प्यार से नहीं गुस्से से नहीं, प्यार से. हाँ, चलते रहते ना, इतने शेतकरी मर रहे, हॉट ड्राइवर भी मरेंगे, उससे कोई फर्क नहीं पड़ता. नहीं, मरने के वास्ते चाहे हुआ इंसान. आप क्या काम करते हैं? मैं कॉरपोरेशन में हूँ. हाँ जी हो. आप कॉन्ट्रैक्टर हो? नहीं, मैं जॉब करता हूँ कॉरपोरेशन में. हाँ जी हो. हाँ.
आता केव्हापासून लाईनमध्ये उभा तुम्ही नेमकं? 40 मिनिटं झाले आहेत मला. 40 मिनिटापासून तुम्ही 40 लाईनमध्ये. मिनिटापासून. काय करता व्यवसाय आपला? वकील. वकील आहे. आता मला सांगा तुमचे काही म्हणजे पक्षकारांचे फोन वगैरे येतात का? अशा हो हो हो. येत आहेत फोन आणि काय वाटतं असं? लोक थांबलेले आहेत आणि काय आहे गव्हर्नमेंटने जे आणलेलं आहे नवीन धोरण आहे, जो कायदा केलेला आहे तो चांगला आहे. यांचे बेदरकारपणे जे गाड्या चालवतात आहे याच्यावरती आळा बसेल. पण आता हे जनतेची शुद्ध अडवणूक केलेली आहे लोकांनी चक्काजाम करून. जाणकार आहात, वकील आहात तुम्ही सगळे आहे ना. पण कायदा कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे तो सरकारच्या विरोधात आहे का ते समजतात? नाही नाही, हे जनतेसाठी केलेलं आहे. जनतेसाठी चांगलं आहे कारण हे बेदरकारपणे जे गाड्या चालवतात एवढ्या लोकांचे प्रचंड नाहक बळी जातात. नाही, ही शुद्ध अडवणूक केलेली आहे या लोकांनी. अडवणूक केलेली. जे म्हणले काय वाटतं याच्यावर तुम्हाला? कारण की समाज परिषदेची ते बोलले ते एक प्रकारे बरोबर आहे, पण हे असं अँटावर अचानक एक बंद करणं खूप चुकीची गोष्ट आहे. त्याच्याने खूप लोकांना त्रास होतोय. आता मी आमदार संदेश जराचा भाऊ आहे, 1 घंट्यापासून उभा आहे, 1-1.5 घंटा झाला. हे असं नसताना पहिले 2 दिवस डिक्लेअर तर करायचा पेट्रोल पंप बंद राहणार आहे म्हणून. 2 दिवस पहिले डिक्लेअर करायचं ना. अचानक तुम्ही पेट्रोल पंप बंद करता का? असं कसं करणार? सांगितलं आता संदेश गोवाचे प्रवक्ते आहे शिवसेनेचे ते. हां, म्हणजे काय तुम्ही आता मला सांगा की तुम्हाला सुद्धा परेशानी होते या नाही ठिकाणी? परेशानी होतीच ना. त्यांना मग सांगसाल काय? नाही, आपण कोणाचं नाव घेऊन, आपण भावाचं नाव घेऊन असं मागं पुढं करत नाही ना. जे नंबरमध्ये त्या नंबरमध्ये येतो. कोण नावाच नाही केलं जातं. नाही, कधीच नाही केलं.